हाय हॅलो राम राम नमस्कार जय संताजी. मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एक छोट्याशा नवीन ब्लॉग मध्ये. वाजलेला आहे 1 आणि आता शिवानीने फोन करून सांगितलं मला शिवमला किती मार्क पडले असतील सांगा बरं. ठीक आहे पुढे सांगेलच मी तुम्हाला किती मार्क्स पडले माझ्या शिवमला. मला त्याचे मार्क्स अक्षरशः रडायला आले. चल सांग किती पडले असतील. कोणी सांगितलं तुला किती पडले आयला का आणि म्हणला होता किती पडते आणि मग काय हरवला होय पेपर तुझा होय रे. हा होत असत माझी घेऊन या नीट घेऊन या शिवम आईला नीट घेऊन ये. हो खो खो हीच व्हिडिओ पप्पांना दाखवायचा आहे मला. हाच व्हिडिओ तुझा माझ जो आहे ना गाडी चालवायचा तो झाले ना. वातावरण झाले ना लय भारी झाले. वादळ येईल असं वाटतंय. वादळ येईल नाही माझ्याकडे मी एक वादळ येणार आहे तुम्हाला लगेच दाखवते. आले की लगेच ते वादळ दिसेलच तुम्हाला. कसलं डेंजर वादळ आहे. असं बसत नाही जाग्यावर. सगळे काचेचे ग्लास मी वर ठेवून दिले तेव्हा येणार आहे म्हणून. खतरनाक वादळ येईल दिसेलच. वातावरण बघ कसलं टाईट झाले. मला लय गाणं आवडलं. हे शिवमला खूप गाणे आवडतात ते साऊथ पंजाबी गाणे. चुन्नी मेरी रंग दे बिलारिया मेरी याद गली देना. तुम्हाला पण आवडलं का? मला तर आवडलंच. आलं आलं भूत आलं. पडला तिथं दोनदा. कुठं पडला? तुला भूत म्हणलेलं चालेल ना का देव बिव म्हणायचं तुला? देवता म्हणायचं का तुला? देवता एखादा हा नाही तर यायचा राग. तिकडे कुठं चाललाय? कुत्रा नाही गेलता. चल बळ काय म्हणता परत एकदा म्हण. बॅट घेऊन दे. मी चालले बाबा माझं मी चाललोय तू नको थांब ना धो आम्ही ते कुत्रे कोणा म्हणलं? कुत्रा कोणा म्हणलं? कुत्रा म्हणतो. कानातलं कुठे गेलाय? चष्मा फेकून देत. इक्याचं गाबड ह्याचा भाऊ आहे का नाही? रागे मामाला पिझ्झा आणायला होते. मग काय बर्गर खायचं बघा. ए तुझा बाप काय आणणार आहे? काय सांगितले गुपचूप? हो काय दिलंय बघतोय. हो मग मी असं करतोय व्हिडिओ तो बोट करतोय. कुठं शिकलंय असलं? चांगलं वळणच नाही. पुरी म्हणते आजी बघा ते बोट असं करतोय त्यांना म्हणते त्या बोटाचा अर्थ मला सांगा काय आहे ती. तर आई गेली इथून आणि नंतर परत माघारी यावं लागलं कारण आईचा मोबाईल इथंच राहिला होता. मग परत तो आला आणि मोबाईल घेऊन गेला आणि मुद्दा मी व्हॉइस ओव्हर केलेलं नाही. बघितलं ना आमची आई गाबडं म्हणते आणि आमच्याही तोंडात गाबडा हा शब्द आहेच. आईला राहायचं होतं पण शिवराजमुळे आईला राहता नाही आलं. गेली आई. इथंच आहे माझी आई जवळ म्हणजे राहायला. माझा भाऊ जवळच आहे आणि शिवम पास झाला म्हणून तसं तर आई शिवमसाठी आली होती शिवमला भेटायला अर्थातच. आणि चला तर आता किचनमध्ये जाऊयात. तसं तर मला मोदक करायचे होते पण आता देवाला नैवेद्य दाखवायचं नाही त्यामुळे मोदक करायची योजना थोडक्यात रहित करण्यात आली आहे. आईने आणलेलं आहे माझ्या बहिणीकडून पुरण. मग त्या पुरणाच्या करूयात 1-2-3 पोळ्या. माझ्या मोठ्या बहिणीने दिलेलं आहे पुरण. त्या पुरणाच्या पोळ्या करूया. पुरण इतकं छान दिसतंय ना काय सांगू. इतकं मऊ सुळसुळीत. माझी मोठी बहीण प्रचंड सुगरण आहे. प्रचंड प्रचंड म्हणजे आमच्या आईच्या नंतर तीच सुगरण म्हटलं तरी चालेल. तसं माझाही स्वयंपाक छान असतो पण तिच्या इतकं छान मला नाही येत. माझी बहीण खूप म्हणजे खूप सुगरण आहे. चपात्या पोळ्या खूप पातळ लाटते. आता कधी म्हणजे एवढ्यात तर माझ्याकडे कधी आलीच नाही पण आले तर मी नक्की तुम्हाला दाखव. चला तर जाऊयात किचनमध्ये.
चला तर 10वी पास झालंय म्हणून आज मला मदत करू लागायला लागली. कांदा कापलाय बरं का बाळाने माझा, बारीक कापलाय अगदी कांदा. पनीर पण त्यानेच भाजले. आता पनीर कधी कधी वाईस ओव्हर करावा लागतो त्याच्यासाठी. मग हे असं फोडणीचा आवाज येतो, हे हलवल्याचा आवाज येतो, म्हणून मग वाईस ओव्हर करावा लागतो. जर थोडंसं काळं झालंय म्हणा. पनीर दाखव. एवढं थोडंसं तीळ पण भाजले आणि आहे पनीर. पण माझा मुलगा कायम स्वयंपाका मला मदत करू लागतो बरं का तसं. दिवाळी दिवाळी आठवते का? दिवाळी आहे का तुमच्या लक्षात? सबस्क्रायबरच्या बी असेल लक्षात आणि फॉलोवरच्या बी असेल लक्षात. दिवाळीला कसा चटका दिला होता मला, अजून डाग येते. चटका दाखवते का? हा चटका आहे. कसले प्लेट आहे व्हिडिओ 4 1 2 3 4 5 इकडे सगळं भाजवलं होतं ह्याने. आपण लुडबुड करायला येतो आणि मग नुकसान होतं माझं, त्याचं नाही होत. बरोबर आहे की नाही? त्यामुळं ह्याला किचनमध्ये आणणं जरा माझी लहानपणीचे नुकसान दाखव काय काय केलं. त्या बघा शाबास. किती टाके पाडलेत मला खरं खरं. बहिणीचं प्रेम आहे. टाके किती पाडलेत ते सांग मला. बरेच टाके पाडले ह्याला लहानपणी. हा करायचं तेवढा फळ. म्हणजे आम्ही शेजारी राहणार एक बाई होती, खूप नालायक होती, सारखं बडबड करायची, म्हणजे कुठची होती बाई. आणि कशामुळे पाडले होते टाके सांगते, ते की सांगते. लय हलवू नको समा आवाज त्यावर सांग. तर त्या बाईच्या ना सारखं हा झाडाला हात लावायचे जाऊन. आणि ती बाई खूप पुचकी होती, सारखं बोलायची येऊन येऊन, अहो तुमच्या मुलाने हात लावला, अहो तुमच्या मुलाने हात लावला ह्याला. आणि मग मी मिक्सरचं भांडं नीट करायला घेऊन चालले होते. प्लास्टिकच्या पिशवीत मिक्सरचं भांडं आणि त्याचा जो आतली ही पाती ना पाती ती अशी काढून टाकली होती. आणि सहज मी त्याला अशी पिशवी मारली. इथंच ते हे जे पात आहे ना ते इथंच घुसलं. इतकं वाईट वाटलं होतं, इतकं वाईट वाटलं होतं प्रचंड, काय सांगू तुम्हाला. आई म्हणून कुणालाच वाटणार नाही आपल्या मुलाला असं लागलं. खूप रडले, मग खूप पळापळ केली दवाखान्यामध्ये, खूप म्हणजे खूप पळापळ केली. त्यावेळेला खूप वाईट वाटलेलं मला, म्हणजे माझ्याकडून माझ्या मुलाला लागलं. मग ससूनला न्यायचं होतं पण नाही नेलं ससूनला त्यावेळेला मात्र. पण त्यावेळेला खूप त्याच्यावर पैसे पण खूप गेले ते बरं करायला आणि खूप वेळ पण लागला बरं व्हायला. टाके इथं 2 पडले होते, 2 का 3 टाके पडले होते. मग डॉक्टरांनी त्याचं एक्सरे काढला, आत काय इंजुरी झाली का नाकाला ते बघितलं. खूप पड्या गेल्या त्याने पण, म्हणून तर त्याला शिक्षा मिळाली. पण हॉस्टेलला गेल्यापासून खूप बदलले माझं बाळ. जसं ऐकतं कधी कधी बोलतं उलटं रुबाबत, कधी कधी, आता रोज नाही बोलत पण कधी कधी बोलतं रुबाबत जरा जरा भैयावर. सकाळी मगाशीच मावशी बोलली इकडं पांडेश्वरला येऊन दाद्याच्या आणि भैयामुळे बिघाडल्या मुली पोरगा. कुठली दाद्या? कुठली मावशी? आलाय कुठली मावशी? बरं का मावशी बोलली असते. बरं मावशी बोलली म्हणजे दाद्याच्या भैयामुळे दाद्यामुळे तुझं पोरगा बिघाडले म्हणजे थोडं थोडं लई माझा तर बरं लागतं. अरे तर मोठी मोठी होत माझ त्याचं पोर सगळी नसतात माझं, जी माझत नाही ती मंद असतात. परिस्थितीची असू दे की माझू दे की. आता भाजी झाल्यावरच आपण भेटूया. तर आज लई बारीक वाटली, पाणी घालून आज एकदम बारीक वाटली ग्रेव्ही. यात थोडंसं बघितलेलं कांदा टोमॅटो लसूण आहे अद्रक आहे आणि दुसरं आहे काय म्हणतात ते थोडीशी कोथिंबीर टाकली वाटणामध्ये आणि थोडंसं ओलं खोबरं. आज होतं अवेलेबल म्हणून. खरं तर शिवमची विश होती की मोदक करायची म्हणून, पण मोदकचं प्लॅन कॅन्सल होते आपला. देवाला नैवेद्य दाखवत त्यांना नाही म्हणून तो कारण नाही. मी शिवम म्हणतो मला मेसमधली लोक मला विचारत होती भाजी कशी करायची म्हणून. तर माझा तसा पडगा गोड का नव्याने आज मला कळलं. त्याचा एक मित्र नापास व्हायचं त्याला लई वाईट वाटतं आणि त्याला कमी मार्क पडले घ्यायचं पण त्याला वाईट वाटतं. असं नाही, माझ्यासाठी भरपूर येते मार्क. पेढे नाही आणले तुम्ही? हा काय आणले? काळाचे घेऊ काय होतं तुम्ही आणताल म्हणून मी नाही आणले. अरे 60 आणि 62% कुठे पेढे असतात? 67 रे आणायचे होते घेऊ. मला वाटलं तुम्ही आणताल म्हणून मी नाही आणले पेढे. पास झालाय पोरगा आपला, पास झालाय पास. चांगले काय नाही. पप्पा माझ्यावर सोबत राहायचं मित्र एक नापास झाले हो. उलट जो नापास झाला त्याला सांग समजून नापास झालं म्हणून काय होत नाही. कितीतरी मोठी मोठी स्टार लोक आहेत. तिखट झालं मी खाणारच नाही बा आता. हो का? किती तिखट? तसं बोलू नाही होत.
तिखट होऊ नये म्हणून बी खूप सारे पर्याय असतात. पाणी जास्त टाकायचं आहे ना. नाही, पाणी टाकायचं. दही घालायचं. हो, दही म्हणलं मी जरा पनीरमध्ये थोडंसं दही घालून बघ. मग दही घातलं आम्ही थोडं, आणि दही घरीच बनवलेलं असतं माझ्याकडे. मी बाहेरून आणत, कधी विरजण वगैरे लावायचं असेल तर बाहेरून आणते दही, नाहीतर मी घरीच दही बनवते. एक अर्ध पॅकेट चितळ एक म्हशीचं आणि अर्ध पॅकेट गाईचं घालते, आणि दोन्हीचं मिळून म्हशीचं आपलं छानसं घरीच दही बनवते. छान बनतं. ही माझा खूप एक व्हिडिओ यूट्यूबला व्हायरल झाला होता दह्याचा. तर मग पहिले भाजी तयार झालेली आहे. आता भाजी नॉर्मल अशीच नंतर शिजवून वगैरे घेतली छानशी, आणि नंतर थोड्या उशिराने त्याच्यामध्ये पनीर घातलं, कारण आधीच घातलं की खूप शिजतं पनीर आणि मग त्याला चव लागत नाही. आणि खरं तर यांनी पेढेही नाही आणले, आणि त्यालाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच, मी कुठेही व्हॉइस ओव्हर केलेलं नाही आहे. इथंच तेवढं जास्त होईल म्हणून मी व्हॉइस ओव्हर देत आहे. यानंतर ते आलेलेच होते. मग पटपट चपात्या लाटून घेतल्या, आणि पनीरची भाजी खूप छान झाली होती. आणि शिवमने आणि शिवमच्या पप्पांनी दोघांनी मिळून जेवून घेतलं. त्यानंतर मला बोलता येत नाही, म्हणजे यांना आवडत नाही यूट्यूबचं म्हणजे बडबड केलेली, म्हणून मग मी बनवत नाही त्यांच्यासमोर, व्हॉइस ओव्हर करते. खूप छान झाली होती. दोघंजण मम्मी पप्पा आणि लेक मिळून जेवले. आणि तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, राम राम.